सर्व पालकांना माझा नमस्कार। आज प्रत्येक पालकाला, प्रत्येक पेरेंटला जर एकच गोष्ट भेडसावत असेल तर मुलांना मोबाईल ॲडिक्शन पासून दूर कसं करावं। कारण आपण जेव्हा मोठे होत असतो तेव्हा आपल्याला आपल्या समजा जॉईंट फॅमिली असेल किंवा न्यूक्लिअर फॅमिली असेल, पण आपले आई वडील किंवा आपले आप्त आजी आजोबा ते आपल्याला शिकवतात कुणाशी कसं वागावं, त्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला देतात, म्हणजे एक आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होते। हे सगळं होत असताना मात्र आणि जेव्हा लग्न होतं तर त्या लग्नाच्या अगोदर सुद्धा आई सांगत असते की तुझ्या सासू सासऱ्यांशी किंवा तुझ्या इनलॉशी तू कसं वागलं पाहिजे, सगळ्यांशी कसं कॉर्डियल रिलेशन राहायला पाहिजे, हे सगळं शिकवलं जातं। परंतु पेरेंटिंग हा कुठेही शिकवल्या जाणारा विषय नाही आहे। आणि जेव्हा तुमच्या संसारात, कुठल्याही व्यक्तीच्या संसारात जेव्हा एखादं मूल जन्माला येतो तो अतिशय आनंदाचा क्षण असतो। अगदी घरात सगळीकडे ते मूल म्हणजे त्याच्या मुलाच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्याचं हसणं, त्याचं रडणं हा त्या घराचा सेंटर होऊन जातो आणि आपण खूप लाडाकोडात त्या मुलाला वाढवतो। पण हे वाढवत असताना आजकालचा जेव्हा विषय आपण जर घेतला तर आपल्या एक असं लक्षात येईल की आपण स्वतः इतके मोबाईलचे ॲडिक्ट झालेले आहोत आणि तशाच पद्धतीने आपण समजा मुलाला जेव घालायचं आहे किंवा तो मुलगा खूप रडतो आहे, ऐकत नाही आहे, तर आपण त्याला हे छोटंसं खेळणं ज्याला आपण मोबाईल म्हणतो ते त्याच्या हातात देतो। पण त्यावेळेस आपण हा विचार करत नाही की पुढे जाऊन ह्या मोबाईल देण्याचे परिणाम काय होणार आहे। मग काय होतं, डोपामिन म्हणजे आपण ज्याला हॅपी हार्मोन्स म्हणतो, तर त्या बाळाच्या मनात, त्या मुलाच्या मनात ते डोपामिन डेव्हलप होतं आणि जेव्हा जेव्हा तो ते मोबाईल बघतो तेव्हा तेव्हा तो आनंदी होतो। मग त्या आनंदाच्या भरात तो छान जेवतो आणि त्याला ते मोबाईल म्हणजे ते जे खेळणं आहे, स्टार्टिंगला त्याला ते खेळणं वाटतं, पण त्या हळूहळू तो मुलगा त्या मोबाईलच्या आहारी जात राहतो। आणि ह्याचा परिणाम जसा मुलगा मोठा होतो किंवा विद्यार्थी मोठा होतो, आपण असं म्हणू शकतो, विद्यार्थी जेव्हा मोठा होतो मग त्याचे परिणाम हे पालकांना मग आता ह्याच्यापासून कसं डिटॅच करायचं हा अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम पालकांना आज भेडसावत आहे। तर ह्या मोबाईल ॲडिक्शन पासून आपल्याला मुलांना दूर करायचं आहे। मग हे कसं दूर करायचं, कारण हे मुलं हे तुमचं एक्सटेन्शन आहे। हे मुलं म्हणजे तुमचं एक प्राईड आहे आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की मी जे आयुष्यात केलं नाही ते माझ्या मुलांनी केलं पाहिजे। पण ते कधी शक्य आहे, जर मुलं ह्या मोबाईल पासून जरा दूर झाले, जरा त्यांनी दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये जर स्वतःला गुंतवून घेण्याचा किंवा पालकांनी जर असा प्रयत्न केला तरच हे शक्य होऊ शकतं। तर इथे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपण एक मालिका मी 6 सिरियल्स करणार आहे की हाऊ टू डिक्लटर दिस स्क्रीन ॲडिक्शन फ्रॉम द स्टुडंट्स, फ्रॉम द चिल्ड्रन। तर अशा पद्धतीने आपण मुलांपासून मग काय केलं पाहिजे, तर पहिला विषय आहे स्पोर्ट्स। तर मुलांना जर आपण स्पोर्ट्समध्ये गुंतवलं तर मग ते इंडोर गेम्स होतो की आउटडोअर गेम्स होतो। कधी कधी आउटडोअर गेम्सला आपल्याला ते शक्य नाही होत, मग इंडोर गेम्समध्ये काय काय येतं, साधारण तुमचा कॅरम येतो, लुडो येतो, सापशिडी येतो, मुलं खूप खेळतात, त्याच्यानंतर चेस येतं आणि ड्रॉइंग येतं, संगीत येतं, म्युझिक, मग व्होकल असेल किंवा गायन असेल किंवा हार्मोनियम असेल, तबला असेल, अशा कुठल्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण मुलांना गुंतवू शकतो। कारण देर इज डिफरन्स बिटवीन एंटरटेनमेंट अँड एन्जॉयमेंट। तर एंटरटेनमेंट कशाने होऊ शकते, तर स्क्रीन आणि सोशल मीडिया, स्क्रीन, मोबाईल ह्या सगळ्या गोष्टी मुलांचं एंटरटेनमेंट होऊ शकतं। पण एन्जॉयमेंट कशाने होतं की तुम्ही स्वतः जेव्हा मुलांमध्ये रमता आणि मुलांशी खेळता तेव्हा मुलं त्या गोष्टीला एन्जॉय करतात, त्याला आपण एन्जॉयमेंट म्हणू शकतो। आता कधी कधी असा जेव्हा मी असं डिस्कशन करत असताना काही पेरेंट्स म्हणतील मग आम्हाला वेळ नाही आहे, पण मग वेळ आपल्या मुलांसाठी काढावा लागेल। कारण आपले मुलं जर आणखीन पुढे गेले पाहिजे, तुमच्यापेक्षाही ते थोडे सरस जर व्हायला हवे असतील तर मात्र आपल्याला ही गोष्ट केली पाहिजे। कारण काय पहा, 11वी 12वी पर्यंत हे 18 वर्षापर्यंतच मुलं तुमच्या सोबत राहणार आहे। त्याच्यानंतर जिथे जिथे मुलांना ॲडमिशन्स मिळतील ते जातील, आणखीन आपणच त्यांना इतके पुढे नेतोय, तर त्याच्यानंतर एकदा त्यांच्या मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये जर ॲडमिशन झाल्या तर डेफिनेटली दे विल गो फॉर दॅट आणि मग ते येतील तुमच्याकडे। परत एकदा शिक्षण झालं की नोकरी, हा एक सिलसिला चालूच राहील आणि त्याच्यानंतर मुलं तुमच्या घरी जेव्हा येतील तर तेव्हा ते पाहुणे म्हणून येतील, 8 दिवसासाठी, 15 दिवसासाठी, महिन्याभरासाठी। तर मुलांचा आणि आई वडिलांचा जो बॉन्ड तयार होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे
की ते तयार झालं पाहिजे, तो बॉन्ड तयार झाला पाहिजे. कायमस्वरूपी तुमचे मुलं त्यांनी तुम्हाला स्वतःचा आयडल समजलं पाहिजे, ना की ते एखाद्या कार्टून बघून त्या कार्टून मधल्या मेन कॅरेक्टरनी त्याला आपलं स्वतःचं आयडल समजण्यापेक्षा तुम्हाला पेरेंट्सला त्यांनी आयडल समजणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, स्माइल टाइम. आता स्माइल टाइम म्हणजे काय, की कमीत कमी एकदा तरी एक जेवण एक मील तरी तुम्ही सगळ्यांनी सोबत जेव्हा आपण घ्यायचं ठरवतो तेव्हा त्या टेबलवर असा एक नियमच करून टाकायचा की जेवताना कुणीही मोबाईल घेणार नाही आणि मोबाईल सोबत नसावा ह्याची जबाबदारी तुम्ही आपल्या मुलांनाच द्या, की हा सगळ्यांचे मोबाईल घेऊन तू त्या ठिकाणी नेऊन ठेव. म्हणजे त्या जेवणाच्या टेबलवर सगळे एकमेकांशी गप्पा गोष्टी करताना हसताना आणि एक वेगळं छान आनंदी वातावरणात ते जेवण होईल आणि त्याच्यामुळे परत एक व्यवस्थित छान बॉन्ड तयार होईल. नंतर जेव्हा तुमचं स्क्रीन टाइम असेल, कुठलीही गोष्ट, टेक्नॉलॉजी इज नॉट रॉंग, टेक्नॉलॉजी ही खूप चांगली आहे, पण टेक्नॉलॉजी आणि रिअल लाईफ ह्याच्यातला बॅलन्स जर आपल्याला साधता आला तर डेफिनेटली दॅट इज गोइंग टू हेल्प द चिल्ड्रन फॉर देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट. आणि आता म्हणजे मी तुम्हाला सांगते की आता टीनेजचं पण जे वय होतं पूर्वी 12-13 आपण म्हणतो ते पण आता कमी झालेलं आहे, ते पण 10वर येऊन टेपलेलं आहे. 10 वर्षाची मुलं आता टीनमध्ये जातात. तर त्या मुलांना सांभाळणं, त्यांचे फिजिकल चेंजेस जे होत असतात, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर हळूहळू जसे मुलं मोठे होतात तसे ते पेरेंट्स पासून दूर जातात असं मी म्हणणार नाही, परंतु त्यांचे वेगवेगळे इंटरेस्ट होतात, वेगळे फ्रेंड्स होतात, त्याच्यामुळे मग तो बॉन्ड तिथे तयार होऊ शकत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज करायच्या जेणेकरून तो बॉन्ड कधीही तुटणार नाही. तर मग आपला स्क्रीन टाइम जर आहे समजा, तो फॅमिली स्क्रीन टाइम पाहिजे. मग टीव्ही बघताना तुम्ही तुमच्या मुलांसोबत टीव्ही बघा, तुमच्या आवडीच्या सिरियल्स नसल्या तरी चालेल. मग मुलांना जर तारक मेहता का उलटा चष्मा ते जर आवडत असेल ते बघा, किंवा एखादं कार्टून बघा. मुलाला तुमच्या मांडीवर झोपवा, त्याच्या डोक्यावरून हात फिरवा. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. मुलगा शाळेतून घरी आला की त्याला एक जादू की झप्पी द्या, त्याला म्हणा हाऊ वॉज द डे. ह्या छोट्या गोष्टींनी त्या मुलांमध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स तुमच्याबद्दल तयार होतो आणि ते मुलं नेहमी एक त्यांच्याकडे सेफ स्पेस तयार होते की मी माझ्या आईला किंवा माझ्या वडिलांना कुठलीही गोष्ट सांगितली तरी ते पॉझिटिव्ह अँगलने घेतील, ते मला रागवणार नाही, असा विश्वास आपल्याला त्यांच्यात निर्माण करायचा आहे. तर पालकांनो, आज आपण इथे 2 गोष्टी बघितल्या आहेत, एक म्हणजे स्पोर्ट्स आणि एक म्हणजे स्माइल टाइम. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण आज बघितल्या आहेत. मी गीता हेमंत व्यास उद्या पुन्हा तुमच्यासमोर आणखी मोबाईल ॲडिक्शन कमी करण्याचे 2 पॉईंट्स परत तुमच्यासोबत डिस्कस करणार आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू सो मच.